विद्यार्थिनी. मला आयक्याने खूप काही दिलं. मी आधी ते स्पीच द्यायला उभी आहे ती फक्त आणि फक्त आयक्यामुळे आणि माझे पॅरेंट्स. आमच्या बॅचने खूप मस्ती केली, त्याचबरोबर आम्ही खूप अभ्यासही केला, खूप मार पण खाल्ला, खूप वह्या भरल्या. मॅथ्सची तर दर महिन्याला 400 पेजेसची एक वही भरायची, जी की थोडं बोरिंग वाटायचं, पण नंतर त्याचा पुढे उपयोग झाला. मराठी तर एक मॅजिकल सब्जेक्ट वाटायचा. आयटीला जर सीमा मॅम आणि तेजश्री मॅम सारखे मॅम असतील तर आयटीत कधी डाऊटच आला नाही. आयटी आणि मॅथ्स माझे फेवरेट सब्जेक्ट होते. मॉक टेस्ट व्हायचा, त्यामध्ये आमची कॉम्पिटिशन लागायची आणि एक मार्क्स वाढला की आम्ही खुश व्हायचो, कमी झाला की निराश व्हायचो. एक दोन प्रश्नांचे उत्तर अंदाजे लिहायचो आणि ती बरोबर आली की खूप आनंद व्हायचा. आयक्यामध्ये आम्ही जेवढी मजा केली तेवढी कधीच नव्हती केली. आयक्याच्या क्लासच्या शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही खूप अभ्यास केला. सकाळी 9ला यायचं आणि रात्री 7ला घरी जायचं. या भरपूर केलेल्या अभ्यासाचा आम्हा सर्वांना खूप फायदा झाला, कारण मी ज्या एक्झामला पार्टिसिपेट केलेलं त्यापैकी ह्याच्यामध्ये गणित संबोध एक्झाम मध्ये मी जिल्ह्यात पहिली आले, स्कॉलरशिप मध्ये तालुक्यात 5वी आले. या सर्वांचं श्रेय मी माझ्या पॅरेंट्स आणि आयक्याला देते. ते जर नसते तर मी काहीच अचीव्ह करू शकले नसते आणि मला वाटायला लागलं की मी ऍटलिस्ट नवोदयला तरी लागायला हवे होते आणि मी 3rd वेटिंग लिस्टला नवोदयला लागले आणि मला खूप आनंद झाला. पण मला भीती वाटायला लागली, कारण की मी मराठी मीडियमची स्टुडंट होती. पण जर आपण चांगला अभ्यास करण्यासाठी एफर्ट घेतले ना तर आपण काही करू शकतो. हे आयक्याने शिकवलं आणि प्रूफही करून दाखवलं. नवोदयला गेल्यावर सायन्स थोडं हार्ड वाटायला लागलं, पण मी खूप अभ्यास केल्यावर सायन्स हा एक मॅजिकल सब्जेक्ट वाटायला लागला. आणि मॅथ्सचे कन्सेप्ट तर आयक्याने ऑलरेडी क्लिअर केल्या होत्या. बाकी सब्जेक्ट तर तसे इझी होते आणि 6च्या फायनल एक्झामला 86.22% मला मिळाले आणि 7च्या फर्स्ट एक्झामला माझा 10th रँक आला आणि ह्याच्या पुढे ज्या एक्झाम होतील त्यामध्ये मी पार्टिसिपेट करेन आणि टॉप 3 मध्ये येण्याची मी नक्कीच प्रयत्न करेन. नवोदयमुळे माझ्यामध्ये खूप सुधारणा झाली आणि नवोदयमध्ये मला जेवढा मोकळा वेळ मिळेल तेवढा त्यामध्ये मी एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मला जेवढ्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज करता येतील तेवढ्या मी करेन. मी जेव्हा सुट्टीमध्ये कणकवलीला येते आणि जेव्हा आयक्याला भेट द्यायला जाते तिथले टीचर्स मला आयक्याला गेल्यावर मुलांना शिकवण्याचा, मुलांची रिव्हिजन घेण्याचा चान्स देतात आणि मला खूप छान वाटतं आणि मला आयक्याचे टीचर्स गायडन्सही करतात. आयक्याला माझ्यासाठी क्लास नाहीये तर आयक्यान माझ्यासाठी एक फॅमिली आहे आणि माझ्याकडून बोलताना काही चूक झाली असेल तर सॉरी आणि मी माझ्या मनोगताचा शेवट करते.